अचानक ठरलेलं प्लॅनिंग कधी पण सक्सेसफुल होतं बघा. मागणं फोन आला ना नंदुबाईचा, आम्ही पण येतोय पालीच्या खंडोबाला. मग काय त्यांची वाट बघत कराडमध्ये थांबलो आणि त्यांच्याच कारमधनं निघालो. ह्यो बाबा एक पेरू 50 रुपयाचा म्हणत होता, पण काय आता पोरांच्या हट्टा पुढं झुकावं लागलं ना. अहो धोधो जसा क्रॉस केला कराड तसला असला धोधो पाऊस लागला ना. तरी पण आम्ही काही कमी आहे का, येळकोट जय मल्हार अशी मेंढरासारखं भरलेली होती एका कारमध्ये 7-8 जण. फुलटो मजा करत करत पालीच्या कमानीजवळ पोहोचलो. पाऊस काय थांबलेला नव्हता, पण जसं पालीमध्ये पोहोचलो तसा पाऊस थांबला. आणि श्री क्षेत्र खंडोबाला आम्ही पोहोचलो. अहो बदेव, आज आमचा नवसाचा भंडारा उडवायचा होता. कसला नवसाचा तर पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो ना. कशी आपली पाली बघा नुसती सोन्यासारखी सजलेली होती. पहिलं उजवं पाऊल टाकलं की पुढं आपलं नवीन जोडपं आम्हाला दिसलं. बिचारा नवरा वैतागलेला म्हणत होता, मित्रांना कधी पण लग्न करा, पावसाळ्यात तेवढं लग्न करू नका, महागातल्या कपड्यांची वाट लागते. काय म्हणावं राव.